डावात फलंदाजी करणाऱ्या कुलस्वामिनी स्पोर्ट्स असोले क्रिकेट संघाचा चौथा सामना सध्या मैदानावरती सुरू झाला. स्पीडअप अपेक्षित आहे. दोन्ही टीमला ही सूचना आहे. स्विंग ऑन मिस ब्युटिफुल डिलिव्हरी. फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर हाफ वॉली करून ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न समोर विपुलचा फटलेला आपण बघत आहोत. मिस टाइम फटका. झेलची संधी. 4-4 क्षेत्ररक्षक पुढे आले होते. सरदे शेवटी रिले झेल घेण्याचा प्रयत्न तो देखील फसलेला आपण बघत आहोत. एक सिंगल धाव या दरम्यानच्या कालावधीत कंप्लीट करण्यात आलेली आहे. सलामीवीर विपुल आणि त्यांच्या समेत मयूरला आपण बघत आहोत. धावसंख्या सिंगलच्या मदतीनं सध्या पोहोचले ती 2 या आकड्यावरती 2 ऑन बोर्ड. बालाशेठ घरत, त्याचबरोबर विशालदादा सोबने, प्रदीपजी चौधरी, रमेशजी मारसे, अनिकेतजी कुर्ले, कुणालजी पवार, विकीजी घागस, राहुलजी डमणे, संदीपजी घरत या अतिथींची पुनश्च एकदा मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. सर्व अतिथीगणांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. फुल टॉस ड्राइव्ह केला. समोर सेट बॅट ऑन दी अप मेरिट वरती खेळतात. लॉंग ऑनचा क्षेत्र पोहोचण्या अगोदर लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल एका टप्प्याने अशी सीमारेषा ओलांडतोय. चौकार. हाय बॅकलिपचा वापर त्या ठिकाणी करत असताना आपण बघत आहोत मयूरला. चौकारानं धावा संख्या 6, 6 ऑन बोर्ड. क्लीन बोल्ड. प्लेड ऑन आतली कडा आणि त्यानंतर बॉलला मीटर स्टिकला धडक मारली आहे. फलंदाज बाद. मागच्या चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज जमन. पहिला धक्का 6 वरती कुलस्वामिनी स्पोर्ट्स असोले क्रिकेट संघाला. बरोबर 2:24 पहिला बॉल या सामन्याचा पडलाय. स्टील टू गो. न्यू बॅटर दत्ता लेफ्ट हँडर आहेत. अपील झालेले पंचांकडे, मात्र पंचांचा इशारा लेग बायस आला. डाऊन द लेग स्टिक पिचिंग एसटीच. त्याच कारणासह लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचले ती 7 या आकड्यावरती 7 ऑन बोर्ड. संतोषजी मांडवेकर, त्याचबरोबर त्यांच्या समेत दिनेशजी खुने नुकताच व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं त्यांचंही मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. स्टील 1 टू गो. राकरेडला सलामीवीर विपुल. फुल टॉस लॉक स्वीप. जबरदस्त फटका. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू मार्गस्थ होतोय. 2 बॉल्स वरती रोप येतो तो चौकार. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 11 ऑन बोर्ड. उपस्थित अतिथींचा शुभ सन्मान सोहळा आपण तर संपन्न करूयात, परंतु त्या अगोदर प्रथमेश बाळाशेठ घरत आज यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आणि तो सध्याच्या घडीला आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. त्याचबरोबर रमेशजी, घरत यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. या दोन्ही आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वांचा अभिष्ट चिंतन सोहळा सध्या आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. ब्राईट ब्रदर्स केक शॉप, अधिकच्या परिचयाची गरज नाही. उत्तम चविष्ट दर्जेदार आणि रुचकर केक त्यांच्या वतीने ठिकाणी उपस्थित झालेले आहे. दोन्ही आपले बर्थडे बॉय देखील उपस्थित झालेले आहेत. या रमेशजी घरत, त्याचबरोबर प्रथमेशजी बाळा घरत,
दोन्ही आपल्या लाडक्या अतिथींचा वाढदिवस अर्थातच अभिष्ट चिंतन सोहळा आपण मुख्य मंचावरती संपन्न करत आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू बरोबर चांगल्या टप्प्यावरती आपण पाहिला. फुल लेंथ होता ऑफ स्टंपच्या बाहेर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. स्टाकरला सलामीवीर दत्ता जे सोबत देत आहेत विपुलजी टॉप ऑफ द ऑर्डर आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रयत्न चांगला राहिला. सुरुवात दमदार झाली होती गोलंदाज दर्शनची. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. बॅट्समन बीट झाले, विकेट किपर देखील बीट झाले. शॉट फायनलला बॅकअप करण्यात आलेला. इट इज फ्रॉम बाईट्स. रमाकांत पवार सरांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय. बाईट्स एका सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते आतापर्यंत 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. फुलटॉस ड्राईव्ह केला समोर. लॉगॉनचे क्षेत्ररक्षक टीम मध्ये उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगला बाकअप आलं. थ्रो थोडा ओव्हर होता मात्र स्वतः गोलंदाजानं बॉल गॅदर केलेला आहे. दर्शनचं सेकंड पॉवर प्लेचं निर्णायक षटक ज्यामध्ये आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी त्याची आपण बघत आहोत. धावा संख्या 13. वाढदिवस समारंभ सोहळा आम्ही आई जगदंबे चरणी करत आहोत. उपस्थित सर्वांच्या वतीनं मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं लाडकी अतिथींच्या वतीनं आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आपणा दोघांस अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लक्ष शुभेच्छा. मेन स्टेज वरती सध्या सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. मॅच कडे जाऊयात. दुसऱ्या षटकात दर्शनचा जबरदस्त तेज तराट स्पेल आपण पाहिला. अवघी एक धाव देताना त्यानं 2 धक्के दिलेले आहेत. एक बायची धाव देखील आपण त्या षटकात पाहिली. ओव्हरऑल 2 धावा त्याने कर्ज केल्या. टीमची टोटल 2 षटकांची अंती आपण बघत आहोत. 13 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. असोले आणि त्यांच्या विरोधात गवाली या 2 टीमच्या दरम्यान ग्रुप ए मधील पहिल्या फेरीचा हा अंतिम सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर तिसरं षटक सुरू झालंय. ऋतिक येत आहेत. स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ संघर्ष 11 गवाळी. बरोबर 2:24 ला पहिला बॉल पडला होता. लक्ष सुद्धा
बालाशेठ घरत यांच्या वतीनं सर्व उपस्थितांसाठी कोल्ड ड्रिंक अवेलेबल झालेले आहेत। आज त्यांच्या सुपुत्राचा चिरंजीव प्रथमेश दादाचा वाढदिवस देखील आहे। त्याच काळासह त्यांच्या वतीनं सर्व उपस्थितांसाठी एक कोल्ड ड्रिंक आपल्यापर्यंत पोहोचलेले, त्याबद्दल बालाशेठ घरत यांचं विशेष आभार आम्ही आयोजन समितीच्या वतीनं व्यक्त करत आहोत। पहिल्या चेंडूवरती 2 धावा, धावा संख्या 15, स्ट्रायकर एंडला विपुल। कमी गतीने टाकलेला बॉल आतली कडा होती, पाठीमागे यष्टीरक्षकाचं बॅकअप करा, बॉल डायरेक्ट हिट, बॉल थोडा डायवर्ट झाला, ओव्हर थ्रो, दुसरी धाव ती देखील सहजरित्या पूर्ण झाली। तिसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉलिंग सुरू झालाय, मात्र 2च धाब्यावरती समाधानी राहावं लागेल। 2 पेक्षा जास्त काही नसेल। 2 धाब्याच्या साहाय्याने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले 17 या आकड्यावरती। तिसरं षटक सध्या प्रगती पथावर ऋतिक गोलंदाजी करतायत। यष्टीरक्षकाचं हवं तसं बॅकअप आलं नाही, अदरवाईज विकेटची शक्यता इथे देखील नाकारता आली नसते। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तो देखील फसला। एक अधिकची धाव, 2 धावेच्या मदतीने धावा संख्या 17, 17 ऑन बोर्ड। ब्युटिफुल डिलिव्हरी, हाय रिलीज ऍक्शन, त्याच कारणासह फलंदाजाला चेंडूचा जो बाउन्स होता तो टॅकल करता आला नाही। निर्धाव चेंडूची सध्या सांगता आपण बघत आहोत। धावा संख्या स्थिर 17 रन स्कोरबोर्डवर। स्टेप आउट झाले ऑन साइडला, अपम पूल अँड पॉवरफुल, व्हॉट अ शॉट। कॉन्फिडंट नव्हता फलंदाजाकडे, मात्र स्ट्रोक कॉन्फिडन्सली खेळला गेला, सीमारेषेच्या बाहेर मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार। कमी गतीने टाकलेला बॉल लाईनीत रीड करता आली नाही, फिंगर मोड केले होते बॉल वरती, बोट विखुरली होती। अजून एक बॉल बाकी आहे, स्टील 1 टू गो। बॅकफुट देऊन कट करण्याचा मानस, बॉल थोडा खाली राहिला, जो बाउन्स अपेक्षित होता विपुलला तो बाउन्स मिळाला नाही। इट इज फ्रॉम बाईज, एक सिंगल धाव आणि त्यासमेत षटकाची सांगता आपण बघत आहोत। ओव्हर नंबर 3 चा गेल कंप्लीट, 8.00 धाब्याची धावगती धावफलकावरती, 3 गटांच्या मोबदल्यात 24 धावा धावफलकावर। यानंतर द्वितीय फेरीच्या लढतीने आपण प्रारंभ करणार आहोत। पाणी अवय मॅनेजमेंट कमिटी पाणी फसली मैदानामध्ये पाठवा लगेचच। यानंतर होणारा द्वितीय फेरीतील पहिला सामना 2 विजेते संघ एकमेकांसमोर असतील। छत्रपती वॉरियर्स माडस आणि त्यांच्या विरोधात कुडवली बी, या 2 टीमच्या दरम्यान यानंतर बॅटल आपल्याला एन्जॉय करता येईल। विनंती आहे दोन्ही संघांच्या संघ कर्णधारांना मिडिनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील। चौथं षटक सुरू झालंय। सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन बॉलर अमनची नियुक्ती संघ कर्णधारांना आता स्क्रीन एंड कडून केलेली आपण बघत आहोत।
फार दूरवरचा रनअप अमनचा. पहिला बॉल खोलात होता, अपील करण्यात आलेले मात्र पंचांचा नकार येतो. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप, लेग बायचा सिग्नल, एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते 25. आतापर्यंत 25 या आकड्यावरती. शॉर्ट ऑफ गुडलेन फुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग टॉपेज, झेलची संधी आणि यष्टी रक्षकांना चांगलं बॅकअप केलं. झेल संपादित होतोय. आणखीन एक सुयश मिळते गोलंदाज अमनला. स्वामी माघारी परत आहेत. पंचवीस वरती 14 धक्का नुकताच बसलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या जे बजरंग असोलीला स्वामी माघारी परतलेत. न्यू बॅटर सुमित मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. धावफलकाचा विचार केला तर 25, अवघ्या 25 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार अमन. चांगला वेग, अपील पंचांकडे करण्यात आलेली आहे मात्र पुन्हा एकदा नकार येतो. इट इज फ्रॉम लेग बॅच. गल्लीमध्ये जोपर्यंत बॅकअप केलं जाईल, एक सिंगल धाव आणि या सिंगल धाव्याच्या जोरावरती स्कोर सध्या आपण बघत आहोत पोहोचल्या पुढे. तो बॅटिंग करणाऱ्या खुलसाबेनी स्पोर्ट्स असोळे क्रिकेट संघाचा 4 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. रिटर्न स्पेल मध्ये जबरदस्त कामगिरी, वापसी आपण बघत आहोत अमनची. पूल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग, फटका फसला आणि मॅच मध्ये आणखीन एक झटका बसला. रिले झेल संपादित झालाय. कव्हर्स मधून फिल्डर आले होते. स्वतः गोलंदाज जमन देखील बॉलच्या खाली पोहोचला होता मात्र सरते शेवटी सांघिक शिवाय 5वं मिनिट आहे. टीम संघर्ष 11 गवालीला. 1 मोर विकेट डाऊन. न्यू बॅट्समन विराज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 26 ला 5 झटके बसलेत. इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये चांगली कामगिरी ॲज अ बॉलर रमनची आपण बघत आहोत. जो फ्रंट लाईन गोलंदाज आहे. फुलटॉस ऑन साइडला आडव्या बॅटनं नटराज स्टाईलला खेळतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित होते मात्र ते बनून राहतील दर्शक. सीमारेषेच्या बाहेर मात्र अजय काळेकर यांनी जबरदस्त झेल संपादित केला. बॉल फिनिश होतोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकारानं धावसंख्या 32. शफल आक्रसून खेळण्याचा प्रयत्न करत होते. ऑफस्टंपच्या बाहेर कमेंट झाले होते. बरोबर बॅट्समनला फॉलो करण्यात आला. वेगवान फुलर लेंथ अगदी वाईड लाईन वरती. षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक. अमनचा 2 षटकांचा स्पेल त्याचा संपला. 16 धावा खर्च करत असताना महत्वपूर्ण 3 धक्के त्यांना दिलेले आहेत. खुलसाबेनी स्पोर्ट्स असोलेला. धावसंख्या आपण बघत आहोत 4 उरचंती 8.00 धाव्याच्या धावगतीनं 32. आतापर्यंत 32 धावा स्कोरबोर्डवर. यानंतर होणारा सामना टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्धा. पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ एकमेकांसमोर असतील. छत्रपती वॉरियर्स माडल्स आणि त्यांच्या विरोधात कुडवली बी. दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ला 5 धक्के बसले आहेत. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी पाहिलं तर प्रकाश येतात. सिनियर प्लेअर आहेत. संघर्ष 11 गवालीचे अंडरआर्मचा काल विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये ज्यांनी गाजवलेला आहे. समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. झेलची संधी बनली आणि त्या संधीचं सोनं आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. 6वा झटका सध्या बसलाय तो कुलसाबेनी स्पोर्ट्स असोळेला.
डॉट बॉल त्यांना पाहायला मिळेल. सिनियर प्लेअर आहेत प्रकाश, ज्यांच्याकडे अनुभव प्रचंड आहे आणि या महत्वाच्या सामन्यात तो पणाला देखील लावत असताना पहिल्या चेंडूवरती जशी विकेट मिळाली तसा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आलेला आहे. फुलर लेंथ वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. नॉस्टाकरेनला धावचीची संधी निर्माण झाली होती, मात्र गोलंदाज बॉल बॅकअप करत असताना शारीरिक संतुलन गमावून बसले. सलगचा दुसरा डॉट बॉल, धावसंख्या स्थिर अवघ्या 32 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातील लोवेस्ट टोटल सध्या स्कोरबोर्ड वरती आपण बघत आहोत. ब्युटिफुल डिलिव्हरी. काय कंट्रोल आहे, काय नियंत्रण आहे गोलंदाज प्रकाश यांचं. पहिल्या चेंडूवरती विकेट नंतर सलग येणारा हा तिसरा डॉट बॉल पूर्णपणे फलंदाजाला संभ्रमामध्ये टाकलाय, दबाव बनवलाय गोलंदाज प्रकाशनं. धावचीची संधी बनलीये आणि त्या संधीचं सोनं झालंय. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक झटका बसतोय तो कुलसामिनी स्पोर्ट्स असोले क्रिकेट संघाला. सूरज बॅक टू द पवेलियन. (32 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट. पहिल्या डावाचा अंतिम अखेरचा निर्णायक चेंडू फलंदाजीसाठी पाहिलं तर नॉस्टाकरेनला विराज यांची सोबत देण्यासाठी पवन दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पाच स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकलं जाईल का गोलंदाज प्रकाश कडून. ऑन साइडला वळवला, मिस टाइम फटका क्षेत्रच्या डीप मध्ये जज करतायत, मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू फिनिश होतोय कारण बॉल यूज होतोय 70-70चा. त्याची टॅगलाईन आहे लगातो सिक्सर आणि स्कोरलिंग अंपायरचं कन्फर्मेशन सिग्नल. एसिडी सिक्सर हा षटकार. गेल्या 39चा टार्गेट आहे. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथींचा शुभ सन्मान सोहळा आपण सध्या संपन्न करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी बाळाशेठ गरत, कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मुरबाड यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही संपन्न करत आहोत. अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते. यानंतर विशालजी सोमने आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण आयोजन समितीच्या वतीनं अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. तदनंतर प्रदीपजी चौधरी आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले, त्यांचाही शुभ सन्मान चंदूदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. तदनंतर रमेशजी म्हारसे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, दादांचाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. टॉस साठी देखील रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. श्रीकृष्ण वॉरियर्स, छत्रपती वॉरियर्स मॉडल्स आणि त्यांच्या विरोधात कुडवली बी. कॅप्टन या फासली दोन्ही टीमचे. ओपनिंग पेअर फासली पाठवून द्या. बॅटिंग करणारा संघ अर्थातच संघर्ष 11 गवाळी. यानंतर अनिकेतजी कुर्ले उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. त्यानंतर कुणालजी पवार या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत, दादांचा शुभ सन्मान आपण चंद्रकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. तदनंतर विकीदादा घागस आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे, दादांचाही शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. विकीदादा घागस यांचा शुभ सन्मान चंद्रकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना तदनंतर राहुलजी ढमणे आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत.
तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी सुरेशजी मांडवेकर यांचाही शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. मान्यवरांची सातत्याने क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती रेलचेल आपण बघत आहोत. तदनंतर दिनेशजी खुने आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले त्यांचाही शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. आमच्याच डोंगरडावे गावचे प्रतिष्ठित युवा कार्यकर्ते दिनेशजी खुने यांचा शुभ सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना तदनंतर संदीपजी घरत यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती आयोजन समितीच्या वतीनं अरुणजी भोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. सुधीरजी इंदोरा मुख्य व्यासपीठावरती उपस्थित या दादांचाही शुभ सन्मान आम्ही संपन्न करत आहोत. पहिले 3 चेंडू डॉट तदनंतर विकेट मिळते गोलंदाज विपुलला. न्यू बॅट्समन ऋतिक त्यांच्या समेत नरेश 39 धाबेचं छोटेखानी लक्ष द्वितीय सत्रात चेस करत असताना संघर्ष 11 गवाळी हा संघ आपण बघत आहोत ज्यांच्या समोर अडचणी आता मात्र वाढलेल्या आहेत. स्टील 2 टू गो. जबरदस्त ऑन ड्राईव्ह मिड ऑनला बेदलं लॉंग ऑनला बॅकअप नाही. अलंग टू द कार्पेट बॉल दंदन करत निघून चाललाय लॉंग ऑन सीमा पार. डावाची दमदार सुरुवात पहिला 4 ऋतिकच्या बॅटमधून. यानंतर होणारा त्याचबरोबर कोषाध्यक्ष तथा उद्योजक बाळाशेठ गरत यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. 4 ओव्हरची मॅच की 5 ओव्हरची हा आणि कॉमेंट्री बॉक्स एंड सुरुवात होईल. 2 षटकं त्या एंडनी असतील तदनंतर उर्वरित जी 2 षटकं आहेत ती स्क्रीन एंड कडून असतील. छत्रपती वॉरियर्स माडसनं टॉस जिंकला. निर्णय लगेचच कळवा. विष्णू नंदू अँड ऑल टीम. सध्याच्या घडीला व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी या आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपली रजा घेत आहेत. बॅट फर्स्ट. ओके. छत्रपती वॉरियर्स माडसनं टॉस जिंकलाय तर बॅटिंग करतात. 39चं टार्गेट. पहिल्या षटकाच्या अंती 5 धावा बनवल्या गेल्या. 5 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. स्पीडअप गरजेचं राहील. जास्त वेळ घेता लक्ष सुद्धा. कुलस्वामिनी स्पोर्ट्स ससोळे. पारस गोलंदाजीसाठी षटक दुसरं सध्या पॉवर प्लेचं सुरू झालेलं आहे. पहिल्या षटकांती 5 धावा दाखल. ऋतिकचा कॉन्फिडन्स स्टार्ट या डावामध्ये. सुरुवातीच्या 4 चेंडूवरती एकही धाव नव्हती मात्र तदनंतर त्यांना पलटवार केलेला आहे तो गोलंदाज विपुलच्या विरोधात. सेकंड पॉवर प्ले गोलंदाजीसाठी पारस. बॅकफुटर आले ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. धमाका बेधडक षटकार.
होत असताना गतिमान होत असताना संघर्ष 11 गवाळी क्रिकेट संघाची सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 15 बागफुटवर आले कव्हर्स मध्ये ड्राइव्ह करतात मिसफिल्ड मिस्टेक फिल्डर कडून थोडे गडबडले चाचपडले गोंधळले मात्र स्वतःला चौथ्या प्रयत्नात त्यांनी सावरले तोपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केलेले धावा संख्या आपण बघत आहोत सिंगलच्या जोरावर सध्या 16 या आकड्यावर बागफुटवर आले लेटकट थर्डमॅनला संधी बनली होती धावचीची मात्र दोन्ही फलंदाज आपापल्या एंडला सुरक्षित पोहोचलेले आपण बघत आहोत पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये दोन्ही फलंदाजाची वापसी झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल धावा संख्या स्थिर स्कोर सध्या 16 या आकड्यावरती वीज चेंडू 23 धावा हे समीकरण मागच्या तिन्ही मॅचेस मध्ये जबरदस्त फलंदाजी झाली होती ड्राइव्ह करतात समोर वाइडिश मिड ऑफला फिल्डर उपस्थित होते फंबल झाले तोपर्यंत एक सिंगल धावा संख्या सिंगलच्या सोबतीने पोहोचली आहे ती सध्या 17 या आकड्यावरती 19वी चेंडू आणि 19वी चेंडू विजयासाठी 22 अजूनही 22 धावेची आवश्यकता ऑन साइडला दिशा दिली इनफिल्ड मध्ये मिड विकेटला बेदले डीप मध्ये बॉल काऊ कॉर्नरला मार्गस्थ होता बॅकअप साठी फिल्डर उपस्थित झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो फसला आणि मैदानावरती सध्या 18ला धक्का दुसरा बसला संघर्ष 11 गवाडी क्रिकेट संघाला माघारी परत आहेत नरेश दोन षटकांच्या अंती 2 गडांच्या मोबदल्यात 18 धावा दाफलकावरती 18 चेंडू अजूनही विजयासाठी 7.00 धाव्याच्या धावगतीने रनसभेत त्या ठिकाणी 21 विजयाकरता अजून 21 स्पीडअप अपेक्षित आहे लक्ष सुद्धा टीम मॉडेल बंद करा फिल्डिंग करणारा संघ कुलसाबाई स्पोर्ट्स असोले कॅप्टन दत्ता अँड ऑल टीम स्पीडअप गरजेचं आहे लक्ष सुद्धा दोन षटकात 18 बनवलं गेले 18 चेंडू अजून 21 धाब्याची आवश्यकता स्पीडअप अपेक्षित आहे फिल्डिंग करणारा संघ कुलसाबाई स्पोर्ट्स असोले जास्त वेळ तुम्ही घेता लक्ष सुद्धा बरोबर 2:49 मिनिटांनी पहिला बॉल टाकला गेला ड्राइव्ह करतात कव्हरच्या डोक्यावरून बॅट वरती खेळतात चिप शॉट एक सिंगल पेक्षा जास्त काही नसेल धावा संख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते आतापर्यंत 19 आकड्यावरती 17 चेंडू 21 धावा समीकरण 6 चेंडू 17चं योगदान इंडिव्हिज्युअल ऋतिक माडसेचं ऑन साइडला पॉवर बॅक फटका व्हाट अ शॉट खडे खडे खेळतायत स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच सीमारेषेच्या बाहेर येतो तो षटकार धावा संख्या सध्या फ्लाय होत असताना उंचवडी घेत असताना बॅटिंग करणाऱ्या संघर्ष 11 गवाळ क्रिकेट संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 25 आतापर्यंत 25 धावा 16 चेंडू 14 धावा हे छोटेखानी समीकरण या मॅच मध्ये बॅलन्स विथ द बॅट इम्पॅक्ट आपण बघत आहोत रंजस मध्ये 7 चेंडू 23चं योगदान मिस्टाय फटका टप्पे झेलची संधी कॉटन बॉलचा चान्स आणि तो गमावला साधा सोपा सहज झेल आता धरतीला दान झालेला आहे डगआउट मधून निघताना नशिबाचे हात मिळून मैदानामध्ये दाखल झाला की काय ऋतिक माडसे हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे झेल सुटला त्या मोबदल्यात एक धावा संख्या आपण बघत आहोत सिंगलच्या सोबतीने सध्या 26 आतापर्यंत 26 आकड्यावरती 15 चेंडू 13 धावा हे समीकरण बॅटर परेश सध्या स्टॅकर एंडला स्टेपा डाऊन खेळतायत फुल टॉस होता ऑन साइडला दिशा दिली आहे स्कोरलेगला क्षेत्ररक्षक जज करतात मिसफिल्ड मिस्टेक सेकंडचा कॉल आणि ती दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे 2च्या सोबतीने धावसंख्या दाफलकावरती 29 झाली ती सध्याच्या स्थितीला 28 धावा दाफलकावरती
14 चेंडू 11 धावा हे समीकरण. स्टॅकर एंडला परेश. फुलटॉस होता, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूपाठच्या रेषेमध्ये बरोबर येऊ शकले नाही, पोझिशन मध्ये नव्हते. सातत्यानं फ्रंट लेगचा वापर करण्याचा प्रयत्न, पावल्यांचा वापर करण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न परेश करतात. मात्र यावेळेस त्यांना अपयश आलेलं आहे. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना 13 चेंडू 11 धावा हे समीकरण यानंतर आपण बघत आहोत. या सामन्यामध्ये शेष आहे. लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झालाय. फाईन स्वीप, फाईन लेगला भेटले, डीप मध्ये बॉल मार्ग झालाय. स्कोर लेगला डायबर्ट झाल्यानंतर क्षेत्ररक्षक सरदेशेवटी बॅकअप करण्याकरता उपस्थित झाले. 2 धावा. 2च्या सोबतीने धावा संख्या 3 षटकांची अंती एकूण अंकित झाली ती 10.00 धाव्याच्या धावगतीनं 2 गड्यांच्या मोबदल्यात 30. 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी 9 धावेची आवश्यकता. नेक्स्ट मॅच दोनही टीम रेडी राहत. छत्रपती वॉरियर्स माडस आणि त्यांच्या विरोधात कुडवली बी. छत्रपती वॉरियर्स माडसनं टॉस जिंकलाय. पहिल्या डावात ते बॅटिंग करतायत, तर 5 रन दिले त्यांनी प्रतिस्पर्धी विरोधी कुडवली बीला क्षेत्ररक्षणासाठी. दोन्ही संघांनी सज्ज राहा. 12 चेंडू 9 धावा हे समीकरण. स्पीडअप अत्यंत गरजेचं राहील. 3 षटकांसाठी ऑलरेडी 16 मिनिटाचा वेळ घेतला. लक्ष सुद्धा कुलसाबाईंनी स्पोर्ट्स असोले सुमित येतात गोलंदाजीसाठी. 4थं षटक सध्या सुरू होतंय. धावा 30 आहेत. 3 ओव्हरच्या अंती 10.00 धाव्याची धावगती. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट आता आपण बघत आहोत. आवश्यक धावगती ती 4.50 ची. 12 चेंडू 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. स्पीडअप अपेक्षित आहे. कुलसाबाईंनी स्पोर्ट्स असोले लक्ष सुद्धा ऑलरेडी 17 मिनिटांचा वेळ तुम्ही 3 षटकात सांगण्यासाठी घेतलेला आहे. पहिला बॉल गुडलेनचा अप्रतिम वापर. हलकाचा एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती आपण पाहिला. अतिरिक्त उसली मिळाली नव्हती मागच्या षटकात. मात्र या षटकात सुरुवात जिनियन बाउन्सरने करण्यात आलेली आहे गोलंदाज सुमित कडून. बॅकफुटर आले. ऑफ साइडला पोझिशन मध्ये आल्यानंतर आपण फुल करतात. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु त्यांच्याकडून झाले मिस्टेक, मिसफिल्ड आणि मोबदला तर मोजावाच लागेल. चुकीला माफी नाही. चौकारानं धावा संख्या 34. लॉस ऑफ 2 विकेट. 10 चेंडू 5 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पाठीमागे बॉल मार्गस होते. फालेकचा फिल्डर पाठमोर. आउटफील्ड प्रचंड वेगवान. सरते शेवटी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न तो यशस्वी झालेला आपण बघत आहोत. पाठलाग सोडला नव्हता क्षेत्ररक्षकांना. 2च्या सोबतीने धावा संख्या पोहोचली होती 36 आकड्यावरती. विजय आता अगदी दृष्टिक्षेपात आपण बघत आहोत. संघर्ष 11 गवाळी क्रिकेट संघाच्या. 9 चेंडू 3 धावा. बोलस बॅक ड्राईव्ह मिडॉनला बीट करून बॉल मागे लॉंग ऑनला बॅकअप अवेलेबल झालाय. पिस्पिल मिस्टेक, फंबल, सेकंडचा कॉल दिलाय नॉस्ट्राकरीनला परेशनं आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न त्यांना समर्पण आपलं विकेटचं दिलंय धावचीच्या स्वरूपात. 37 वरती 3रा धक्का. संघर्ष 11 गवाळी क्रिकेट. न्यू बॅट्समन राम नौसाकर यांना पोहोचतायत. 8 चेंडू 2 धावा हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक. मिस टाइम फटका. पोझिशन मध्ये फार लवकर आले होते. लाईन पिक केली नाही. पूल करण्याचा प्रयत्न तो फसला आणि 37 वरती 4था धक्का आता बसला. तो संघर्ष 11 गवलेला. ऋतिक माडसे बॅक टू द पवेलियन. बिग विकेट डाऊन. म्हटलं तर क्रिकेट जगतामध्ये या नावाला अधिकच्या परिचयाची गरज नाही. मात्र पाहिजे सचिन शिंदे ऋतिक माडशेने जी आक्रमक सुरुवात करून दिली आहे या चेंडूवरती विजयात रूपांतर करतील का. 7 चेंडू 2 धावा हे समीकरण. स्टील 1 डिलिव्हरी लेफ्ट. 1 टू गो.
ब्युटिफुल डिलिव्हरी, मात्र यष्टीरक्षकाचा बॅकअप खराब आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो देखील फसलेला आपण बघत आहोत. बायची एक धाव, याचबरोबर षटकाची सांगता. स्कोर आर लेवल, पण टुर्नामेंटचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. सो त्याच कारणास्तव 6 चेंडूत आता एक धाव बनवावीच लागेल. संघर्ष 11 गवाळलेला. लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील संघर्ष 11 गवळलेला संघर्ष करण्यात भाग पडलाय तो द्वितीय सत्रात कुलसर्वनी स्पोर्ट्स असोल क्रिकेट संघानं. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी महत्वपूर्ण सूचना दोन्ही टीमसाठी आहे. पुनश्च एकदा आम्ही ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सुरुवात कॉमेंट्री बॉक्स एंड कडून असेल. सुरुवातीची 2 षटकं हे कॉमेंट्री बॉक्स एंड कडूनच टाकली जातील. त्यानंतर उर्वरित जी 2 षटकं आहेत ती स्क्रीन एंड कडून टाकली जातील. ही सूचना दोन्ही संघनायकांनी लक्षात घ्या. 6 चेंडू एक धाव. डिफेन्स होईल का? हा कारनामा केला जाईल का? सदा सदा सहाय्यते, सदा गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती अपील झालं, मात्र पिचिंग आउटसाइड लेग स्टिक आणि धावतीचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी ठरतोय. तो क्षेत्ररक्षक नॉस्ट्राकर एंडला फलंदाज बाद. माघारी परत आहेत सचिन शिंदे. मॅच अजूनही ऑन. 5 चेंडू, आवश्यकता 1 धावेची. पाच चेंडू एक धाव. संघनायक राम सध्या खेळतायत स्ट्रायकर एंडला. सॉफ्ट हँडली खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळला. धावचीची संधी पुन्हा एकदा, मात्र ती गमावली आणि सामना देखील गमावला तो कुलसर्वनी स्पोर्ट्स असलेला. वेल प्ले बॉयज, मनपूर्वक अभिनंदन. ऑल द बेस्ट आपण देऊयात संघर्ष 11 गवळीला आणि स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल मॅनेजमेंट